हॅलो, नमस्ते. कसं काय आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. मिरजेतले घरात आली आहे, त्यामुळे एकदम खुश आहे. आणि मस्त मला आता कसं मी टाईम भेटते. अं, छान आहे. अं, त्यामुळे तरी संध्याकाळी वगैरे बऱ्या माझ्या विद्यार्थिनी ओळखीच्या मुली वगैरे भेटायला येतात. असं काल भेटताना मुली बरं काही बोलत होत्या. मला खरं वाटलं त्या बोलतात ते काहीतरी आहे, विचार करण्यासारखं आहे. काळ बदललेला आहे. आपला काळ वेगळा होता, आत्ताचा काळ वेगळा आहे. त्या का लग्न नको करायचं असं ठरवतात आणि हे प्रमाण वाढत चालले बरं का. इट इज नॉट ए जोक. पहिली गोष्ट म्हणजे मुलींची संख्या कमी आणि तेही बऱ्या मुली उच्च शिक्षित चांगल्या नोकरी असणाऱ्या आम्हाला लग्न करायचं नाही म्हणतात. आणि आई वडील पण सपोर्टिव्ह आहेत. ते म्हणतात तिचे मनाचे एगेन्स्ट आम्ही जाणार नाही. आता त्यांना का लग्न करायचं नाही हे त्यांचे विचार मी आपल्या पुढे मांडणार आहे. काही विचार योग्य आहेत. आपण काही असं कधी विचार करत नव्हतो किंवा तेव्हा काळ वेगळा होता म्हणा, काही असेल. त्या मुलींना वाटते म्हणजे लग्न म्हणजे काय, आपलं सगळं घरदार आई वडील सर्व सोडून आम्ही एका नवीन घरात जायचं. तिथे त्या लोकांना जोडून घ्यायचं म्हणे. सासूला आई म्हणा, सासऱ्यांना बाबा म्हणा, आणि तिथली सगळी कामं करायची. जरा कुठे इकडचं तिकडे झालं की ऐकून घ्यायचं. काय तुला आईवडिलांनी काही शिकवले का नाही, का असं काही वाटेल ते टोमणे मारू देत. काही हे सगळं ऐकून घ्यायचं आणि उलट बोलायचं नाही. उलट बोलला की उलट बोलतीये म्हणायचं. आणि नोकरी करत असलो की नोकरी करायची, ते पैसे घरासाठी वापरायचे. आणि नोकरी करते म्हणून घरात काही कुठले कामाला कशालाही सूट नाही. तर पण सगळं करायचं का, सून म्हटल्यावर हे करायला यायला पाहिजे, अमुक यायला पाहिजे, तमुक, हे सगळं. मग कशाला हो करायचं? आमचं आम्ही सुखी आहोत की. आम्ही सुखी आहोत तर तुम्हाला बघवे ना का, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांचं म्हणणं, लग्न झालं की आपले आई आजी असतील, पणजी असेल, ह्या लोकांना आपण बघितले, त्यांना कोणी सन्मान म्हणा, रेस्पेक्ट म्हणा देत होतं का हो? नाहीये. त्यांना विचारत सुद्धा नसायचे. म्हणजे हल्लीचे मुलींना काय वाटते, त्या पण इंडिव्हिज्युअल आहेत. त्यांना पण स्वतःची आयडेंटिटी आहे. खरी गोष्ट आहे. त्या म्हणतात माझी आवडी निवडी मी सासरचं लोकांना आवडत नाही म्हणून का सोडावं. एक मुलगी म्हणाली, तिचे बहिणीला म्हणे गाण्याची अतिशय आवड होती. ती कार्यक्रम पण करायची, गाण्याला तबलजी यायचे वगैरे. लग्न झाल्यावर सासरी म्हणाले म्हणे नाही, हे चालणार नाही. गाण्याचे कार्यक्रम कसे रात्रीचेच असतात, मग तबलजी येणार, हे सगळं नाही, आमच्या घरात हे चालणार नाही. ती म्हणाली आता आमच्या बहिणीला मी कधी काळी गाणं म्हणत होते, मला उत्तम गाणं येत होतं, हे सुद्धा ती विसरून गेलीये म्हणाली. म्हणजे स्वतःची आयडेंटिटी सगळी सोडून द्यायची का, कशासाठी? मग नको ना, आम्ही आहे तसं छान आहोत, हे त्यांचं मत आहे. हे बघा, काही दृष्टीनं बरोबर आहे. आपण आता आपल्या पिढीतले सगळे लोक आपण कितीतरी गोष्टी लग्न होऊन आल्यावर, ओके आमचे सासरी हे आवडत नाही किंवा अमुक किंवा आपल्याला एखादा सिनेमाला जायचं असलं तरी आपण लगेच जात होतो का? नाही. घरच्यांना विचारायचं, घरात काही काम असलं त्या दिवशी अमुक असलं जायचं, नाही म्हटलं की
जात नव्हतो. बरोबर आहे. ह्या मुलींचं म्हणणं आहे हल्लीचे, लग्न झालं म्हणजे लगेच आमचं पर्सनल लाईफ संपलं का? आमच्या आवडी, आमचं लाईक्स, हे डिसलाईक सगळं संपलं? आम्हाला आमची अशी आयडेंटिटी नाही का? आम्हाला हे आवडते नाही, तो आवडते नाही. एखाद्या मुलीला घरात खीर खूप तिला आवडायची, त्यांचे सासरी खीर कोणीही खात नाही, तिचे नवऱ्याला पण खीर आवडत नव्हती. ह्या बरेच लोकांना आवडत नाही. माझे मिस्टर पण कधी खिरीला बोट लावत नव्हते. का म्हणे? कधीतरी लहान असताना त्यांना खिरीत म्हणे केस सापडला होता म्हणून. असं सगळं सासरी हे कोणाला आवडत नाही तर नाही करायचं. कोणी तिला असं विचारत नाही, तुला आवडतंय ना, मग आज करूयात. काही घरात होत असेल, नाही म्हणत नाही, काही घरात तुझ्या आवडीचं एक आता बदललेलं आहे. पण ह्या मुलींचं म्हणणं मी आपल्या समोर मांडते. म्हणजे काही गोष्टी ते त्या बोलतात त्या बरोबर आहेत, कम्प्लीट चुकीचं नाहीये. कम्प्लीट चुकीचं नाहीये. त्यामुळे त्या म्हणतात, नको कशाला पाहिजे लग्न करून प्रॉब्लेममध्ये यायला. मग सगळं त्यांना कसं सासरच्या लोकांना पाहिजे तसंच आम्हाला वागायला पाहिजे. आम्हाला कोणी विचारत नाही तुला हे आवडते का, तर आवडते नाही, त्यांना काय आवडतं, आमच्या घरात हे आवडत नाही, आमच्या घरात तर आवडत नाही, त्यांच्या घरातलंच हो. मग कशाला आम्ही लग्न करू? त्याच्यापेक्षा बरं आम्ही छान आहोत, मस्तपैकी असतो. सगळे मित्र मैत्रिणी सगळे मिळून आठवड्याला, महिन्याला एकदा ट्रिपला ह्याला त्याला जातात, वर्षात एकदा दोनदा मोठे ट्रिपला जातात. आम्ही मस्त एन्जॉय करतो, हे त्यांचं म्हणणं आहे. ते आपल्याला पण थोडंफार ह्याच्या पुढे बदलायला पाहिजे. नवीन मुलगी घरात लग्न करून आपण आणल्यावर, ओके तुझ्या आवडीनिवडी काय, तुला हे आवडते ना, हे कर, किंवा हे आपण जरा लक्ष द्यायचं तर त्यांनाही प्रेम वाटते हो. आपण प्रत्येक गोष्ट आपल्याला पाहिजे म्हणजे तुम्ही असं करायला पाहिजे असं नाही चालत. आता मी येताना माझी मुलगी म्हणते, मी सुनेला, सून नात सगळे आलेले आहेत. आज आता ती तिचे माहेरी गेली, तिचा भाऊ आला होता घेऊन जायला. मी म्हटलं निवांत तुला राहायचं एवढे दिवस, या आपण अमुक दिवशी जाणार आहोत, त्याचे दिवशी किंवा त्याचे आदल्या दिवशीपर्यंत तरी ये, माझं मी सगळं मॅनेज करते, तू काही काळजी करू नकोस म्हणून. मग हे आपण त्यांनाही जरा बघायला पाहिजे ना, आपल्या मुलींसारख्याच की ते नाही, किंवा नाही आपल्या घरात तसं पाहिजे, हे तू करायला पाहिजे, असं नाही चालत. आपल्यालाही जरा मोकळीक मिळते. म्हणून म्हटलं माझं मी टाईम, का म्हणजे मी एकटी आहे आता 8-10 दिवस. मी एकटी असते घरात, मलाही निवांत फोन येतात दोघांचेही, मुलाचाही येतो सकाळी, सुनेचाही येतो फोन, सून काही हवं तरी आणून द्यायचं का, अमुक का तमुक सगळं असते. पण माझं मी निवांत असते. माझ्या कोणी मैत्रिणी येतात, मला कोणाला मला भेटायचं असलं की येतात, गप्पा मारतो. कधी कधी आमचं फ्रेंड्सचं सगळ्यांचं गेट टुगेदर असते, तर आम्ही एन्जॉय करतो. त्यामुळे मला पण मी टाईम भेटते, माझा वेळ मिळतो, आणि मुख्य म्हणजे शांतपणा मिळतो. निवांत, का म्हणजे कोणी नाही घरात, एकटी आहे म्हटल्यावर निवांत असते का नाही, त्यामुळे हा निवांत पण भेटतो. त्यामुळे आपण काय करायला पाहिजे हे बघा. आता मी म्हणते मला हे आवडते, तर तसं त्या मुलींनाही आवडत असणार का नाही. त्यामुळे आपल्याला वाटते तेव्हा मुली बोलल्या त्यात काही सर्व काही चुकीचं नाहीये. आपण जरासं त्यांना समजून घ्यायला पाहिजे. ते पूर्वीसारखं नाही चालणार. पूर्वी कसा सासरी आला म्हणजे माहेर सगळा विसरून जायला लागायचं. म्हणजे मग सासरी कसं चालतंय इथलंच सगळं चालायचं.
पण तसं नाही. अहो, पूर्वी मात्र आपण बदलला की हळूहळू बदलत होतं. आता आमचे वेळे हे बघा, माझे माहेरी सकाळी नाश्ता वगैरे असायचं, सासरी नसायचं तसं. पण मी आल्यावर हळूहळू नाश्ता वगैरे चालू केला, सगळ्यांना आवडायला लागलं. एक दिवस इडली, एक दिवस डोसा, एक दिवस उपीट, आप्पे, असं पोहे कधी कधी. म्हणजे आपण सुद्धा बदल करू शकतो. मी मुलींना पण हे सगळं समजावून सांगितलं. तुम्हाला वाटते तसं नाही, आपण हळूहळू हे बदल करू शकतो. शेवटी प्रेमानं एकमेकांना समजून घेऊन आनंदानं राहणं हे फार महत्त्वाचं आहे. आपल्याला काय बोलायचं आहे ह्या टॉपिकवर, प्लीज मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. हॅव ए गुड डे.